तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिकचे सुप्रसिद्ध ज्वेलर्स के एन ज्वेलर्स येथे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ज्वेलरची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली आणि यामागे काय कारण होतं की ते या ज्वेलर्सच्या बिझनेसमध्ये आले. तर आज आपल्या टीम मेंबर्स आपल्यासोबत आहे, जयश्री, निकिता, कोमल आणि मी वैभव. तर के एन ज्वेलर्सचे संचालक अक्षय सर यांच्याकडून आज आपण सर्व माहिती घेऊया. गुड आफ्टरनून सर. तर आमचा पहिला प्रश्न आहे की के एन ज्वेलर्सची स्थापना व सुरुवात कशी झाली. के एन ज्वेलर्स ही खूप जुनी पेढी आहे. म्हणजे ही आमची जी पेढी जी स्टार्ट झाली आहे ती आहे सिन्स 1885. म्हणजे 1885 मध्ये माझे परदादांनी ही फर्म स्टार्ट केली आहे. टिल 2008 आम्ही अजून पण माझं सर्व बाजारात एक स्टोर आहे. इथे आपण 2008 मध्ये एक नवीन शोरूम टाकलेलं मीन्स ऑलमोस्ट दिस इज द 6th जनरेशन आम्ही इथे चालवतो. म्हणजे अजून एक ब्रांच आहे. येस ती ब्रांच बी म्हणू शकतो. दिस इज माय आपण सांगतो ना हेड ऑफिस. हां, तिकडनंच आमची हे झाले तर दॅट इज द मेन प्लेस फॉर मी. आणि या व्यवसायात येण्यामागचं कारण दादाच माहिती बट ऑब्वियस नॅचरल आहे. असं माझे दादा म्हणायचे, सोनं म्हणजे एक असं व्यवसाय आहे ते कधी तुम्हाला नुकसान देणार नाही. त्याचं सोन्याचा भाव कधीही वाढतच जाणार, निगेटिव्ह जाणार. जर तुम्ही प्युरिटीलाच प्रॉपरली त्याला प्युरिटीला कॉम्प्रोमाइज केलं नाही, कस्टमरला चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळतं, जेव्हा ते मोडायला आलं सोनं त्यांना त्यांचा परफेक्ट भाव भेटला तर तुमची गुडविल वाढते. त्यामुळे तुम्ही एवढं वरपर्यंत आलेले. दॅट इज ट्रस्ट. सेकंड क्वेश्चन सर, नाशिकच्या इतर ज्वेलरी शॉपपेक्षा के एन ज्वेलर्स वेगळे कसे आहे? बेसिक सांगतो की कस्टमरचा ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. गोल्डची प्युरिटी अजून कधी कॉम्प्रोमाइज केलेली नाही आहे. BIS हॉलमार्किंग तुम्हाला येऊन जातात. डायमंड पण पाहिजे तुम्हाला सर्टिफाईड आहे, जे सर्टिफिकेट पाहिजे ते सर्टिफिकेट प्रमाणे तुम्हाला ऑथेंटिक वस्तू भेटून जातो. सेकंडली आता कसं आहे, कस्टमरची डिमांड काय असते त्याला प्रॉपरली समजून त्याप्रमाणे त्यांना जे डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आपलं टेस्ट डेव्हलप करून त्यांना आपण देऊ शकतो. म्हणून आपण काहीतरी वेगळं आपलं सर्वात म्हणजे स्पेशालिटी आपली ज्वेलरी लाईनमध्ये अशी आहे की अनकट डायमंड नाशिकमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे. रोज कट इटालियन आयटम्स पण आपणच इंट्रोड्यूस केले स्टार्टिंगमध्ये. आणि फॅन्सी मेवाड कलेक्शन आणि इथं मोझोनाईटचं जे तुम्ही कलेक्शन बघता हे आपल्याकडनं स्टार्ट केलं. म्हणजे आपण आता पॉईंट ह्या सर, आमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आजच्या जनरेशनला कोणते ज्वेलरी ट्रेंड जास्त आवडतात? म्हणजे कोणत्या टाईपच्या ज्वेलरीला ते जास्त अट्रॅक्ट होतात? एक सांगू का, जुनं जनरेशन होतं तिथे ट्रेंड असं सेट नव्हता. म्हणजे ट्रेडिशनल ज्वेलरी प्रमाणे चालायचं. आता तसं नाही आहे. जसं तुमचं म्हणतो ना की अटायर चेंज होतो त्याप्रमाणे तुमचा फॅशन चेंज होतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पार्टी वेअर पाहिजे, तुम्हाला डायमंड भेटून जातो, रोज गोल्ड आयटम भेटून जातं. तुम्हाला लग्न पाहिजे, तुम्हाला मेवाड कलेक्शन भेटून जातं, अनकट डायमंड भेटून जातो. तर तुमची जी टेस्ट आहे त्याप्रमाणे सगळं स्टाईल तुम्ही भेटून जातं. असं काही ट्रेंडी नाही राहिलं आहे. खूप कस्टमर्स असं पण आहे की त्यांना दादींची कॉन्सेप्टची ज्वेलरी पसंत येतात. खूप असं आहे की मला डायमंड गोल्ड जास्त वापरत नाही, मी ऑफिसला वापरत जातो तर मग ऑफिसला काय लागणार तर मग डायमंड ज्वेलरी लागणार, ते सगळं भेटून जातं. एक पर्सनल टेस्ट आहे की कस्टमरला पर्सनल टेस्ट द्यायची आमची ही असते मोठी वस्तू. म्हणूनच आम्ही इथपर्यंत आपण ते करतो. सर, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोशल मीडिया आणि ऑनलाईन मार्केटिंगने तुमच्या बिझनेसवर कोणता इफेक्ट केलेला आहे? खूप इझी आहे. सोशल मीडिया असं आहे की बसलं सगळ्यांच्या घरी आता येऊन जातात. अगोदर लोकांना खूप मेहनत करायची, होर्डिंग करा, हे करा, ते करा, घरी पेपर ॲड जातात. तुम्ही आज एक व्हिडिओ केला सगळीकडे येऊन जातात. इट्स अ व्हेरी चीपर अँड बेस्ट वे टू प्रमोट युअर कंपनी. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्हाला ते पण करायची गरज नाही. आणि सर, कस्टमर सोबत असं आपलं लॉंग टर्म रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? मेंटेन म्हणजे ट्रस्ट बिल्डर इज द बेस्ट वे टू प्रमोट युअर सेल्फ. आज मी तुमच्याबरोबर ट्रस्ट बिल्ड केलं तर तुम्ही लोकांना आम्हाला सजेस्ट करणार आहे. दिस इज द मोर पब्लिसिटी आहे तुम्हाला ट्रस्ट म्हणून. कारण की मला माहिती आहे की मी तुम्हाला जे देतोय चांगली वस्तू देतोय आणि लोक त्याला अप्रिशिएट करणार. जे इन्स्टर आहे
जे आता ज्वेलरी बिझनेस स्टार्ट करू इच्छितात त्यांना तुम्ही कोणते ॲडवाइस जे पप्पांनी मला ॲडवाइस दिली, काही पण असो तुम्ही तुमच्या सिद्धांतच्या व्यतिरिक्त कुठे जायचं नाही, कस्टमरचा कुठे फायदा होतो ते बघायचं आणि आपण जे देतो ते क्वालिटी आणि ट्रेंड बरोबर तुम्ही पण बदलत जायचं. असं नाही की मी आज हे विकतो तर इथंच विकायचं. कस्टमरची टेस्ट चेंज होतात. अगोदर होतं की वर्षानुवर्ष टेस्ट सेम राहायचं, म्हणून तुम्हाला डिझाईनमध्ये काहीच पण तुम्हाला चेंजेस भेटायचे नाही. आता तुम्हाला एव्हरी सेकंड यू हॅव टू बी ॲक्टिव्ह. काही निगेटिव्ह येऊ शकतात, तुम्ही काय नवीन करू शकता. तुमचा गोल्ड रेट असतो, सिल्वर रेटचा ट्रेंड कसं सेट होतो, तुम्ही कस्टमरला कसं गाईड करता. जेवढं तुम्ही पर्सनल अटेन्शन कस्टमरला देणार तेवढं तुमचा बिझनेस ग्रो होईल. सर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील 5 ते 10 वर्षासाठी केंद्र ज्वेलर्सचं विजन आणि फ्युचर प्लॅन काय आहे? अजून बेटर करू शकतो. याला नेक्स्ट लेवलला जायचं म्हणजे एखादी नवीन ब्रांच, नवीन डिझाईनमध्ये काही नवीन करू शकतो. बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही, बस एवढंच. आता त्याच्या व्यतिरिक्त नवीन जे ट्रेंड चालू आहे एआयचे किंवा फ्लिपकार्टवर दिसेल, ॲमेझॉनवर दिसेल, असं काही तुम्ही फ्रँक ज्वेलरी मध्ये जर तुम्ही ऑनलाईन सेलचा विचार करता तर कस्टमरला अजूनपर्यंत तेवढा ट्रस्ट फॅक्टर आलेला नाही. कस्टमरचा विचार असा की मी स्टोरवरती येते, मी 4 डिझाईन बघते, मी ट्राय करते आणि त्याच्यानंतर फायनल करणार. दिस इज अ व्हेरी व्हॅल्युएबल अँड लक्झरी आयटम. आणि तुम्ही बघणार आहे, जर लक्झरी आयटम जेव्हा तुम्ही बाय करता तुम्ही कधी ऑनलाईन घेणार नाही. तुम्ही जेव्हा पण फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मोटरसायकल घ्यायची, तुम्ही जोपर्यंत तिकडे जाणार नाही, त्याची टेस्ट राईड घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही घेणार नाही. तर आता ॲमेझॉन फ्लिपकार्टचं आम्हाला विचार जास्त करत नाही. आमचं एवढंच मोठं असतं, तुम्ही या बघा, एक्सपिरियन्स करून नंतर घ्या. थँक्यू सर.